19 फेब्रुवारी 1630 पुण्यातल्या शिवनेरी गडावर एक मूल जन्माला आलं आणि त्या मुलाने दशकानुदशके शतकानुशतके चाललेली गुलामगारी मोडत काढली. म्यानातून तलवार उसळली आणि त्या तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर इतक्या वर्षांपासूनची गुलामगिरी ही मोडत काढली आहे. आणि ते मूल होतं छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्खा हिंदुस्थानात श्रींचं राज्य उभा केलं. आणि ते श्रींचं राज्य होतं आपलं स्वराज्य. त्याच महापुरुषाची आज जयंती आहे. मी सध्या त्याच अनुषंगाने बीडच्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आहे. पाहू शकता सध्या ही सगळी शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण करण्यात आलंय. ही गर्दी पाहू शकता. इथं सगळेच प्रौढपासून ते लहान लेकरांपर्यंत सर्वच आनंदात आहेत. सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान चालू आहे, अन्नदान सुद्धा चालू आहे. लोकांची गर्दी पाहायला मिळते. काल दुपारी 3 वाजल्यापासून लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. काल रात्री आतिषबाजी सुद्धा करण्यात आली आहे रात्री 12 वाजता. आज परत सार्वजनिक शिवजयंतीचा मोठा महोत्सव असतो. त्या अनुषंगाने 6 वाजल्यापासून भव्य मिरवणुकी निघेल. 9 वाजता पहाटे आज सकाळीच 9 वाजता सुद्धा भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. संपूर्ण गर्दी दिसते परिसरात. इथं फक्त तरुणपणच नाही तर लहान लेकरांपासून ते प्रौढांपर्यंत गर्दी जमलेली लोकांची. आणि हे लोक जणू सांगतायत की शिवाजी महाराज हे फक्त पुस्तकावर किंवा फोटोत रेखाटणारे नाहीये तर शिवाजी महाराज हे डोक्यात घालण्याचा विषय आहे. सर्वात महत्वाचं हे की फक्त इथे गर्दी जी आहे, अगोदर असं होतं की फक्त जयंती म्हणले की फक्त तरुणपरांचा गोंधळ असायचा, तरुणांचा गोंधळ असायचा. पण एकमेव जगातला एकमेव राजा असा आहे की ज्या राजाच्या जयंतीला फक्त तरुणच नाही तर लहान बाळ, लहान लेकरं, प्रौढ हे सगळेच गर्दी करतात. त्यांना मानवंदना देण्यासाठी येतात. सर्व कुटुंबातील फक्त मराठेच नव्हे तर ज्या राजाने सर्व जाती धर्म सर्वांना एकत्र करण्याचं काम केलं त्या सर्व जाती धर्मातले लोक आज इथे येऊन त्यांचं त्या अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन घेत आहेत. आजची शिवजयंती ही खरंच खूप मोठी असणार आहे. सार्वजनिक शिवजयंती असेल 6 वाजता. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आहे तिथे मर्दानी खेळ सुद्धा चालू होतील आज 6 वाजल्यापासून. हे शिवजयंतीचं वातावरण आहे. सगळीकडे गर्दी जमली आहे. 12 वाजता रात्री आतिषबाजी सुद्धा करण्यात आली होती. माझ्यासोबत एक कॅमेरामॅन मुकुंद शिंचकर, मी बालाजी शिंदे, लोकाशा टीव्ही बीड.